अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वैकुंठ चतुर्दशी जी हरिहर मिलनाचा अद्भुत योग समजली जाते, एक अशी तिथी जी मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मग या वैकुंठ चतुर्दशी बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. सर्वात आधी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय, तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात. हा दिवस भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव या दोन्ही प्रमुख देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला हरिहर मिलन असे देखील म्हणतात. विशेष म्हणजे चतुर्मासामध्ये जेव्हा भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत असतात, तेव्हा सृष्टीचा कारभार हा भगवान शंकर सांभाळतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंना हा कारभार परत सोपवून स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जात असतात. म्हणूनच हा दिवस हरिहर भेटीचा म्हणजेच विष्णू आणि शंकराच्या भेटीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी विधीपूर्वक पूजा आणि व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळतं, अशी देखील श्रद्धा आहे. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते असेही मानलं जातं. यंदा वैकुंठ चतुर्दशी मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आहे. चतुर्दशी तिथी ही 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2:05 सुरू होणार आहे. म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी पहाटे याच दिवशी 10:36 ही तिथी संपणार आहे. या दिवशी निषेध काळ पूजेला विशेष महत्त्व आहे, जो रात्री 11:39 पासून ते 5 नोव्हेंबरच्या पहाटे 12:31 पर्यंत असणार आहे. या दिवशी काय करावं, तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी आणि हरिहर कृपेसाठी काही विशेष उपाय आणि पूजाविधी सांगितले आहेत. तर या दिवशी सकाळी लवकर उठावं, पवित्र नदी किंवा जलाशयामध्ये स्नान करावं, हे अत्यंत शुभ मानलं जातं. जर हे शक्य नसेल तर घरीच पवित्र पाण्याने म्हणजेच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावं. स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. भगवान श्रीहरी विष्णू आणि शिव यांच्यासमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. म्हणून पूजास्थळी पूर्व दिशेला तोंड करून बसावं. एका लाकडी पाटावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावं आणि त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची मूर्ती किंवा चित्र त्यावर स्थापित करावं. तुपाचा दिवा लावून संकल्प करावा. भगवान विष्णूंना कमळाची फुलं, शक्य असल्यास 1000 किंवा नसेल तर 108 फुलं अर्पण करावीत आणि जर 108ही मिळाली नाहीत तर 1 अर्पण करावं तरीही चालतं. त्यानंतर ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवान शिवाला बेलपत्र आणि धतुरा अर्पण करावा. या दिवशी महादेवाला तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करण्याची ही विशेष परंपरा आहे, जी हरिहर एकतेचं प्रतीक आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नैवेद्य अर्पण करून आणि धूप दीप लावून आरती करावी. आपण विष्णू सहस्रनाम आणि इतर पाठ सुद्धा करू शकता. या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि रुद्राष्टकम किंवा इतर हरिहर स्तोत्राचे पठण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे सकारात्मकता वाढते आणि अडथळे दूर होतात. संध्याकाळी किंवा निशिता काळात नदीच्या किंवा जलाशयाच्या किनारी किंवा आपल्या घरच्या घरी पाण्याच्या ठिकाणी 14 दिवे प्रज्वलित करावे. हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे दीपदान पितरांनाही शांती देतं आणि घरामध्ये सुख समृद्धी आणतं, अशी देखील श्रद्धा आहे. या दिवशी व्रत ठेवल्याने विशेष फळ मिळतं. दिवसभर उपवास करून रात्री निशिदा काळात भगवान विष्णूंचा उपवास सोडला जातो. आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावं, इतर वस्तूंचं दान करावं, अन्नदान करावं, हेही पुण्यकारक आहे. वैकुंठ चतुर्दशीची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सुद्धा 14,000 पापांचा नाश होतो आणि मोक्ष देखील मिळतो असं मानलं जातं.
वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या अगाध भक्तीचे प्रतीक आहे आणि एकतेचे देखील प्रतीक आहे. या दिवशी मनोभावी केलेल्या पूजेने आपल्या जीवनात सर्व दुःख दूर होतात आणि वैकुंठाची प्राप्ती होते. तुम्ही सुद्धा वैकुंठ चतुर्दशीचं व्रत करता का आणि या दिवशी कोणते विशेष उपाय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता वैकुंठ चतुर्दशीबद्दल सांगायचं झालं तर हा एक कृतज्ञतेचा देखील सोहळा आहे. आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात जरी आत्म्याला सद्गती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. ती वाट सुकर व्हावी म्हणूनच आपण आयुष्यभर चांगलं आचरण करतो. त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करत असतो. वैकुंठ चतुर्दशीचं व्रतही त्यापैकीच एक आहे. विष्णूंच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीहरी विष्णू महादेवांना फळ, फूल आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जाग करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यांसमोर ठेवून आपण दोघांची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात आणि विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण करतात. इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो. पण या भेटीचं आगळं वेगळं महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरणा करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. वैकुंठ चतुर्दशीला श्रीहरी विष्णू आणि महादेव यांच्या पूजेचा संकल्प करून आपण विष्णू सहस्रनाम याशिवाय रुद्रशिव महिमा स्तोत्र, शिवस्तुती यांचे देखील पठण किंवा श्रवण करावं आणि यथाशक्ती ओम नमः शिवाय तसेच श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तर वैकुंठ चतुर्दशीबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली. याही व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशीबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती आहे का आणि वैकुंठ चतुर्दशी तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.